नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिन ग्रेट बेट विशेष मुलाखतीमध्ये आज पाहुणे म्हणून आहेत युवा उद्योजक एरिक फोन्सेका. नमस्कार. एरिक आमचे मित्र आहेत, स्नेही आहेत, नेहमी मॉर्निंग वॉकला भेटतात आणि आज ते जागर मराठी चॅनलचे फॉलोअर पण आहेत, नेहमी मुलाखती बघतात आणि आज ते चॅनलवर आहेत. एरिक फोन्सेका हे युवा उद्योजक आहेत. त्यांचं MEBT ग्लास नावाचं खूप छान असं एंटरप्राइज उद्योग आहे. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. एरिकजी, स्वागत आहे. आज महाराष्ट्र दिन आहे, तर तुम्ही काय सांगाल सर्व प्रेक्षकांना? नमस्कार आणि धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला आज ह्या इंटरव्ह्यूसाठी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. सर्वप्रथम सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि 1 मेच्या लाख शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. एरिकजी, तुमचा हा जो काही प्रवास आहे तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे, तर एकंदरीत तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल? नक्कीच. तर माझे वडील हे वसईतल्या चुळण्या गावातले होते आणि आमचा जन्म म्हणजे डॅडी, मम्मी आणि आम्ही 2 भाऊ. काय नाव वडिलांचं? वडिलांचं नाव थॉमस फोन्सेका, मम्मीचं नाव मेबल फोन्सेका, माझं नाव एरिक आणि माझा एक लहान भाऊ आहे, त्याचं नाव ब्लेस फोन्सेका. चुळण्या गावामध्ये आमचा जन्म झाला. आम्ही रहिवासी चुळण्यातले. तदनंतर शिक्षणासाठी आम्ही सेंट अगस्टिन्स, आमच्या जवळच शाळा होती सेंट अगस्टिन्स, तिथे आमचं शिक्षण झालं. शिक्षणानंतर पुढचं जे शिक्षण आहे ते थॉमस बॅप्टिस्टा ज्युनियर कॉलेज इथून आमचं झालं आणि त्यानंतर BComची डिग्री मी गोन्सालो गार्सियामधून केली. माझा भाऊ तो सुद्धा ग्रॅज्युएट झालेला आहे. मग त्याने IT कोर्स केला आणि तो कॅनडाला सेटल्ड आहे अँड तो UN मध्ये काम करत आहे. कालांतरानंतर आफ्टर एज्युकेशन जसं पारंपरिक आपली प्रथा आहे की नोकरी शोधायची, मग आम्ही नोकरीच्या शोधात लागलो. जॉबही केला, लग्न झालं. एक सुंदर अशी बायको आहे, तिचं नाव टीना फोन्सेका आणि परमेश्वर कृपेने 2 सुंदर मुली आहेत. एकीचं नाव शिनेल आणि दुसरीचं नाव ओरिन फोन्सेका. करंटली भाऊ बाहेर असल्या कारणाने मी, माझी बायको, 2 मुली आणि आई वडील असे 6 जणांचं कुटुंब आम्ही चुळण्यामध्ये आहोत. एरिकजी, तुमचं उद्योजक होण्याचं कधी ठरलं तुमचं की आपण उद्योग करायचा? कसं होतं की जेव्हा शिक्षण घेतलं GG कॉलेजमधून, तेव्हा जसं मी सांगितलं, मी ट्रेडिशनल बिहेवियरमध्ये होतो की जॉब करायचा आणि ती जी संगत होती तेव्हा सर्वजण जॉबच करायचे. ह्या हिशोबाने आम्ही जॉबच करायला निघालेलो आणि मग पहिल्यांदा मी एक छोटासा जॉब केला. त्याच्यानंतर मी रॅलिगेर म्हणून एक कंपनी आहे तिथे जॉईन केलो. मग रॅलिगेर इन्व्हेस्कोमध्ये कन्वर्ट झाली आणि 2018 पर्यंत मी जॉब केला. 2017ला मी हा डिसिजन घेतला की किती वर्ष आपण दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी जगायचं आणि किती वर्ष दुसऱ्यांचे ड्रीम सक्सेसफुल होण्यासाठी आपण काम करायचं. स्वतःचं काहीतरी पाहिजे, काहीतरी लेगेसी आपण सोडायला पाहिजे ह्या धर्तीवर. म्हणून मी असा विचार केला की आपला काहीतरी स्वतःचा बिझनेस पाहिजे आणि साधारण 2017मध्ये मी डिसिजन घेतलं की MEBT ग्लास ही एस्टॅब्लिश करायची आणि त्या अनुषंगाने 31 जानेवारी 2018ला मी MEBT ग्लास एस्टॅब्लिश केली. सर, मग ग्लासच्या उद्योगातच यावं, कारण ग्लासच्या उद्योजकात जास्तीत जास्त आपण बघतो बोहरी मुसलमान किंवा ख्रिस्ती कम्युनिटीतला कोणी उद्योजक नाही, तर मग ग्लासकडेच कसं काय अट्रॅक्शन? ह्याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की माझे वडील जे आहेत थॉमस फोन्सेका, हे त्यांची जी जर्नी आहे ती ग्लास इंडस्ट्रीमधली आहे. मग 1990 मध्ये जेव्हा डॅडींचा जॉब त्या इंडस्ट्रीमधून गेला तेव्हा त्यांनी ग्लास इचिंग आणि ग्लास कार्विंग हा बिझनेस चालू केला माणिकपूरमध्ये, वसईमध्ये छोट्याशा स्केलमध्ये चालू केला आणि आजही लोक त्यांना फोन्सेका अंकल म्हणून, काचेचे मास्टर म्हणून ओळखले जातात. आणि जेव्हा डॅडींचा हा बिझनेस होता तेव्हा मी सॅटर्डे संडे डॅडींना हेल्प करायचो आणि माझ्याही मनामध्ये तीच तळमळ होती की ग्लास हा विषय कधीच ख्रिस्ती किंवा कॅथलिक कम्युनिटीचा नव्हता. जसं ग्लास बोरी मुसलमानचं असतं, हार्डवेअर हे मारवाड्यांचं असतं, तसं कॅथलिक कम्युनिटी जर का बघितली तर कार्पेंटर लोकांची जास्त आहे आणि ग्लासमध्ये आल्याकारणे माझ्यामध्ये तो एक तेज होता की ग्लास काय आहे. आणि जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हा डॅडीनं मी ओव्हर द वीकेंड सॅटर्डे संडेला खूप हेल्प करायचो आणि ती ग्लासची इंडस्ट्री माझ्यामध्ये कम्प्लिटली मी एन्ग्रेव्ह करून घेतलेली. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बिकॉज ऑफ डॅडीज एज त्यांनी ही लेगेसी कंटिन्यू नाही केली. आम्ही दोन्ही भाऊ चांगल्या ठिकाणी जॉबला होतो म्हणून डॅडींचं हे पॅशन झालं आणि प्रोफेशन नाही झालं. साधारण 2017 जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा माझ्याकडे ग्लासचं नॉलेज होतं आणि मग मी माझं पॅशन हे माझ्या प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करण्याचा डिसिजन घेतला. आणि तो एक खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा होता की कम्प्लिटली आउट ऑफ द बॉक्स
व्यवसाय करायचा पण कुठला हा आजच्या दुनियामध्ये लोकांना प्रश्न पडतो. पण माझ्याकडे हा व्यवसाय अगोदरच होता आणि तो माझा पॅशन न करता मी तो प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केला आणि म्हणून ग्लास इंडस्ट्री मी सिलेक्ट केली आणि ती पुढे कंटिन्यू केली. आता MEBT ग्लास हे कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट बनवतात? व्हेरी गुड. सो MEBT ग्लास ही पहिल्यांदी ऑल टाईप ऑफ ग्लासेस देते. म्हणजे काच म्हटल्यानंतर आपल्याला माहिती पडतं की आपल्या खिडक्यांना जे काचा लागतात त्या तर आम्ही देतोच. म्हणजे आमच्याकडे आहे. वी आर ऑल्सो असोसिएटेड विथ सेंट गोबिन, असा इंडिया आणि मोदीगाड ह्या 3 ब्रँड्स आहेत ज्या ग्लास बनवतात. आम्ही त्यांच्याकडून ग्लास घेतो मोठ्या लॉफ्टमध्ये आणि ज्या साईजच्या क्लायंट्सला ग्लासेस पाहिजेत त्या ग्लासेस आम्ही कट करून देतो. पण हा विषय मर्यादित आहे फक्त ग्लास सेलिंगसाठी. पण आजच्या दुनियामध्ये किंवा आजच्या वर्ल्डमध्ये जर का बघितलं तर ग्लास ही खूप वर्सटाईलली यूज होते. इंटिरियर्समध्ये अलग अलग टाईपमध्ये ग्लास यूज केले जाते. आजपर्यंत लोकांना माहिती असतं की फक्त रिफ्लेक्टिव्ह ग्लास, जेणेकरून बाहेरच्या लोकांना मधलं दिसायला नाही पाहिजे, आम्हाला फक्त बाहेरचं दिसायला पाहिजे, हीच ग्लास माहिती होती. पण आज ग्लास ही एकदम वाईडली इंटिरियर्समध्ये आणि एक्सटिरियरमध्ये यूज होतात. म्हणजे तुम्ही म्हणाल की ग्लासचा मिरर असतो, त्याच्यामध्ये LED मिरर झाला, त्याच्यानंतर बॅक पेंटेड ग्लास असतात, वॉल पॅनलसाठी ग्लास असतात, ग्लासचे फसाड तयार केले जाते, ग्लासची रेलिंग तयार केली जाते, ग्लासची कॅनपीज परगोला तयार केलं जातं. अशा निरनिराळ्या प्रकारे ग्लास ही यूज केली जाते. सर, आपण महत्वाची कामं कुठल्या प्रकारची केलेली आहेत? हु आर युअर एंड युजर्स? सो आर्किटेक्ट्स, इंटिरियर, टर्की कॉन्ट्रॅक्टर्स आणि फायनली एंड युजर्स. तर वसई विरारमध्ये जर का तुम्ही बघितलं तर ग्लास म्हटल्यानंतर ख्रिस्ती समाजामध्ये तर आम्ही आहोतच, पण दुसऱ्याही समाजामध्ये ग्लास म्हटल्यानंतर MEBT ग्लासचं फार मोठ्याने नाव येतं. आणि त्याचं मूळ कारण असं आहे की आम्ही फक्त ग्लास एक सप्लाय म्हणून नाही काम करत, तर आम्ही ग्लास त्याच्याबरोबर सोल्युशनही देतो. आता उदाहरण तर सांगायचं झालं तर बऱ्याच जणांना विचार असतो की आमचा आवाज बाहेरचा आवाज मध्ये नेतो, मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? मग आम्ही त्यांना ऍडवाइस करतो की आपल्याकडे साऊंड प्रूफ ग्लास असते, ती आपण दिली पाहिजे. आजकाल लोकांना ग्लास लावायची आहे पण ग्रिल मुले घरांचं शोभा जाते किंवा लुक अँड फील जातो, मग ग्रिल न लावता कुठली ग्लास लावती जाईल? मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना लॅमिनेटेड ग्लास अशी ऍडवाइस केलो जेणेकरून कुठल्याच चोराने ती ग्लास तोडू नये आणि त्याच्या घरामध्ये ग्लासच्या थ्रू एंट्री होऊ नये. मग अशा ठिकाणी लॅमिनेटेड ग्लास यूज केली जातात. रूफ असतो, ओपन टू स्काय बघायचा आहे, निसर्गाचा आनंद, पावसाचा आनंद घ्यायचा आहे, मग पत्रे का मारावे? मग अशा ठिकाणी पत्राला रिप्लेसमेंटसाठी आम्ही आता ग्लासचं ऑप्शन केलं, जेणेकरून तुम्ही खाली बसून तुमच्या ओपन बॅल्कनीमध्ये ओपन टू स्काय एक अलग फील येतो. तो पावसाळ्यामध्ये तुम्ही तिथे चहा पाणी घेऊन बसू शकता किंवा तो एक अलग फील येतो. अशा प्रकारच्या ग्लासेसचं जे सोल्युशन आहे ते आम्ही MEBTच्या माध्यमातून देतो. सर, आर्थिकदृष्ट्या किती मध्यमवर्गीयाला परवडू शकतो का? समजा एखाद्याला वाटलं की आपल्या टेरेसला किंवा एखाद्या घराला त्याला एकदम नॅचरल लुक करायचं, आर्थिक दृष्टी काही प्रॉब्लेम येत नाहीये. आम्ही फायनान्शियली सांभाळून घेतो, प्रश्नच नाही आहे. पण थोडीशी खर्चिक गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही एकदम जी आपली नॉर्मल ट्रेडिशनल पत्रे मारतात त्याच्याबरोबर ग्लास रिप्लेस केली तर थोडासा खर्चिक गोष्ट आहे. बट मी असं म्हणेन की तो जरूर करावा, कारण लिकेज म्हणावं किंवा त्याचा जो लुक अँड फील आहे, घराची जी एक शोभा आहे कम्प्लिटली चांगली दिसते आणि ओपन टू स्काय एक व्ह्यू येतो, सुपर दिसतं. सर, तुम्ही अनेक सोशल याच्यामध्ये पण जाता. तुम्ही BNIचे वसई विरारचे आहात, चॅप्टरचे प्रेसिडेंट आहात आणि BCBA मध्ये पण तुम्ही ऍक्टिव्ह आहात, तर याबद्दल काय सांगाल? कसं असतं, म्हणजे मी माझ्या 7 वर्षाच्या प्रवासामध्ये हे शिकलो की बिझनेस हा फक्त प्रॉफिटसाठी नसावा. ठीक आहे, बिझनेस करताना आपल्यामध्ये एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा असायला पाहिजे. आणि मी सोशली सुद्धा कनेक्टेड आहे. तर आमची जागृती सेवा संस्था आहे सोळण्यामध्ये, त्याच्यामध्येही मी कार्य करतो. चर्च पातळीवर क्वायर मंडळ आहे, त्याच्यामध्येही मी काय करतो. आणि त्याचबरोबर बिझनेससाठी BCBA आहे, बसिन ख्रिश्चन बिझनेस असोसिएशन, त्याचाही मी मेंबर आहे. प्लस BNI बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल वसई विरार रिजनचा मी डायरेक्टर कन्सल्टंट ट्रेनिंग आहे आणि माझ्या स्वतःच्या चॅप्टरचा मी प्रेसिडेंटही आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने फक्त बिझनेस हा प्रॉफिटसाठी न समजून बिझनेसच्या थ्रू आपल्याला काय देता येईल लोकांना, सोशली रिस्पॉन्सिबल आपण केवढे आहोत हेही बघायला पाहिजे. आणि ह्या 4ही संघटनेमध्ये मी खूप दरिद्रीने कार्य करतोय. सर, तुम्ही नवीन युवकांना काय संदेश द्याल ज्यांना उद्योजकामध्ये यायचं, उद्योजक व्हायचंय? कसं आहे, नवीन उद्योजकांना मी नक्कीच सांगेन की पहिलं प्राधान्य हे बिझनेससाठी द्या, पण फोकस राहो. आय मीन यू शुड हॅव अ क्लिअर विजन, यू शुड हॅव अ क्लिअर फोकस. सेकंड, बिझनेस सक्सेस इज नॉट ओव्हरनाईट जर्नी. हा
एका रात्रीचा प्रवास नाही आहे. असं म्हटलात की बिझनेस समजा 365 दी तुम्ही सस्टेन केला किंवा 1000 डेज तुम्ही सस्टेन केला तर तुम्ही एक सक्सेसफुल एंटरप्रेनर होणार. आणि ती सत्य आहे. एका रात्रीत आजच्या युवकांना फास्ट मनी पाहिजे किंवा क्विक बिझनेस जनरेट झाला पाहिजे, तर बिझनेस हे तसा नाही आहे. बिझनेस विल टेक टाइम, त्याच्यामध्ये पेशन्स द्यावे लागतात आणि पर्सिस्टन्स पाहिजे. आणि थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुम्ही फेलियर एक्सेप्ट करायला रेडी राहिले पाहिजेत. असं नाही की फेलियर आल्यामुळे मी सेटबॅक करणार आणि मग मी डगमळणार आणि पडणार. ह्याचबरोबर मी पालकांनाही ॲडवाईस करेन की आजच्या युवकांकडे खूप मोठं विजन आहे, खूप मोठं डोकं आहे आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते खूप ॲडव्हान्स आहेत. पण कधीतरी मग पालकांनी सुद्धा थोडं मुलांबरोबर डिस्कस करायला पाहिजे की बाबा रे त्याचा काय व्यवसाय करण्याची विचार आहे, काय इच्छा आहे, त्याचे आयडियाज काय आहेत. कारण म्हणतात पालकाने 2 पावसरे जास्त बघितले आहेत मुलांना. तर मुलांचे आयडियाज आणि पालकांचं ट्रेडिशन, सो सिम्पल सांगण्यामध्ये ट्रेडिशन प्लस इनोव्हेशन जर का केलं तर आपल्या मुलांना ते चांगल्यापैकी उद्योजक बनवू शकतात. आणि आजच्या डेटमध्ये उद्योजकांची वसई विरारमध्ये गरज आहे. ॲटलिस्ट कृषी समाजामध्ये हा खूप मोठा विषय आहे. आणि मी ॲडवाईस करीन प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला त्या दृष्टीने बघावं आणि त्या दृष्टीने ॲडवाईस करावं, ना की फक्त जॉबच्या दृष्टीने. तर प्रत्येकांच्याकडे खूप आयडियाज आहेत, प्रत्येकांच्याकडे खूप इनोव्हेशन आहे. पालकांनी मुलांबरोबर बसावं आणि मुलांनी पालकांबरोबर बसावं, एक चांगला प्लॅन बनवावं, प्रॉपर प्लॅनिंग करावी आणि बिझनेसमध्ये उतरावं. तिरिक सर, तुमच्या भविष्यातील काय प्रोजेक्ट आहेत, योजना आहेत? तर सर करंटली MABT ग्लास फक्त ग्लास सप्लाय करते. लवकरच आम्ही आमचं स्वतःचं एक प्रोसेसिंग युनिट चालू करतो विरारला, जो पालघर डिस्ट्रिक्टमधला सर्वात मोठा असेल. लँड ग्लास म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही मशीन्स परचेस केलेले आहेत. आणि MABT ग्लास टफ अशा नावाखाली आम्ही ग्लास प्रोसेसिंग म्हणजे टफन प्रोसेस, ज्याला आपण टफनिंग ग्लास म्हणतो, ती आता आम्ही इनहाऊस चालू करणार आहोत. सप्टेंबरच्या महिन्यामध्ये मोस्ट प्रॉब्ली ती ग्लास फॅक्टरी लाईव्ह होईल. पूर्ण रोबोटिक फॅक्टरी आहे आणि जसं मी सांगितलं पालघर जिल्ह्यात ती सर्वात मोठी फॅक्टरी असेल आणि सर्वात मोठी प्रोसेसिंग युनिट ही आपली असेल. माझं ड्रीम होतं की मी स्वतः प्रोसेसर बनावं आणि 7 वर्षाच्या ह्या जर्नीमध्ये मी खूप कष्ट करून, मेहनत करून आणि माझे विजन्स आणि प्रपोजल्स क्लिअर करून मी ह्या टप्प्यावर आलेलो आहे की अवघ्या 3 किंवा 4 महिन्यामध्ये वी विल बी द लार्जेस्ट प्रोसेसर अँड MABT ग्लास विल नाव मूव्ह टू दी प्रोसेसिंग ग्रुप अँड वी विल बी कॉल्ड ॲज MABT ग्लास टफ इन नेक्स्ट फ्यू मंथ्स. ग्रेट सर. नमस्कार, मी लिनेट हेनरी डायस. गेली 3 वर्ष झाले MABT ग्लासमध्ये काम करते आणि मी माझं फायनान्स डिपार्टमेंट पूर्ण हँडल करते कंपनीचं. आणि गेल्या 3 वर्षामध्ये मी बघितलेलं आहे MABT कंपनीने खूप ग्रोथ केलेला आहे आणि त्या ग्रोथमुळे आम्ही अजून एक नवीन MABT टफची कंपनी ओपन करणार आहोत. आणि 100% मी शुअर आहे की त्यामध्ये पण आमचा चांगला ग्रोथ होणार आहे. तर थँक्यू. हॅलो, माय नेम इज Kehkesha. आय एम वर्किंग इन MABT फ्रॉम लास्ट 2 years. आय एम व्हेरी हॅपी टू वर्किंग हिअर. थँक्यू सो मच. मित्रांनो, आपण आहोत MABT ग्लासच्या फॅक्टरीमध्ये आणि त्याच्यासोबत आहेत त्यांचे युवा उद्योजक एरिक फोन्सेका सर. सर, ही कशा पद्धतीची मशीन आहे, जरा काय सांगाल? तर तुम्ही जर का बघितलं असेल तर ट्रेडिशनली ग्लास ही मॅन्युअली कट केली जाते. ठीक आहे, एक कटर असतो तो मॅन्युअली ग्लास कापतो आणि आम्ही इनिशियली 7 वर्ष आधी तसंच करायचो. पण नंतर इनोव्हेशन हा एक कम्प्लिटली नवीन फॅक्टर आहे आणि मी ही रोबोटिक मशीन्स घेतली, चायनावरून इम्पोर्ट केलेली आहे. ह्याच्यामध्ये हे जे आर्म्स आहेत, ह्या आर्म्स ग्लासला घेतात, ह्या टेबलावर टाकतात. CNC कम्प्युटर आहे जिथे सायझेस ऑलरेडी इन्कॉर्पोरेट केलेले असतात. ही जी CNC कटर आहे ही कटिंग फिरते आणि मग ती नेक्स्ट टेबलवर जाते, जेणेकरून तिथे तो ग्लास ब्रेक होते ज्या साईजमध्ये कटिंग केली आहे. तर जर का बघितलं तर माझा टाईम वाचतो, कारण एका टायमाला 2 ॲक्टिव्हिटी चालू असतात. एका टेबलावर कटिंग होतं तर दुसऱ्या टेबलावर ब्रेकिंग होते. ॲक्युरेसी 100% येते आणि इनोव्हेशन जसं मी सांगितलं तसं पाहिजे होतं. मला त्या ट्रेडिशनल फील्डमध्ये राहायचं नव्हतं आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जर का बघितलं तर पहिल्यांदा आम्ही ही मशीन आणली आणि खूप खूप मला फायदेशीर आहे. टाईम वाचतो आणि ॲक्युरेसी असते, म्हणून मी ही CNC कटिंग मशीन घेतलेली आहे. तर मित्र हो, हे होते एरिक फोन्सेका. त्यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त जागर मराठी चॅनलवर मुलाखत दिली. आपलं चॅनल हे नवीन असे हिरे शोधून काढण्यात माहीर आहे. सर,
इरिकजी, नुसता तुमचा जो काही प्रवास जागर मराठी चॅनलवर तुम्ही उलगडला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि नक्कीच आपलं असोसिएशन मेप क्लाससोबत MEBT क्लाससोबत असंच चालू राहील. येस, थँक्यू सो मच. मी सुद्धा खूप खूप आभारी आहे तुमच्या चॅनलबद्दल आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना 1 मेच्या हार्दिक शुभेच्छा. विशिंग यू ऑल द बेस्ट, हॅपी जर्नी अँड स्टे सेफ. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.